नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज खूप दिवसांनी व्लॉग बनवतोय मी। तर काल आपल्या आईमाऊलीची पालखी झाली, चैताचा सण झाला। तर आम्हाला काही जाता नाही आलं पालखीला, कारण आमच्या घरचा एक साखरपुडा होता, सो तिकडे काही मला जाता नाही आलं। पण आपल्या घरातही आईमाऊलीचं स्थान आहे। तर आज अष्टमी आहे आणि अष्टमीनिमित्त आपल्या कोळी पद्धतीने कसा आईमाऊलीचा मानपान केला जातो, तर ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। सो चला बघूयात आपण आजची काय काय तयारी आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, ही आपल्या घरची आईमाऊली आहे आमच्या देवाऱ्यामध्ये। आई एकवीर आई आहे आणि काळूबाई। सो आज चैताचा मानपान करणार आहे मी घरच्या घरीच साध्या पद्धतीने। तर चला बघूया। तर इथे आईमाऊलीच्या नैवेद्यासाठी लागणारे जे लाडू आणि घाऱ्या करतात, तर घाऱ्या करायची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते। तर आमच्याकडे असं गुळाच्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ काढून त्याची उकड काढून घाऱ्या केल्या जातात। तर इथे मी गुळचं पाक करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे तांदूळ मी धुवून थोडेसे पंख्यावरती थोडेसे हलके वाळवले आणि भाजायला घेतलेले। तर हे अशा प्रकारे आपल्याला लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तांदूळ। तर असे लालसर तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या तांदळामध्ये आपल्याला गूळ कालवायचा आहे बारीक चिरलेला आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। तर आता हे सर्व तांदूळ मी भाजून घेईन आणि इथे ह्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून उकड काढून घ्यायची आपल्याला। या अशा हाताने अशा घाऱ्या थापून घ्यायच्या आपल्याला सगळे।
अशा सगळ्या घाऱ्या आता थापून घ्यायच्यात आणि मग तेलामध्ये तळून घ्यायचे. तर इथे बघू शकता, आता आपण मी ज्या घाऱ्या केलेल्या आहेत त्या तळायला घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या घाऱ्या थापून झाल्या होत्या आपल्या. त्या तेलामध्ये आपल्याला जशा आपण पुऱ्या तळतो तशा तळून घ्यायचे. इथे काही घाऱ्या तळून झालेल्या आहेत. ते अशा सगळ्या घाऱ्यात तळून घ्यायच्यात आपल्याला. कर चालू कर. काय चालू कर? चालूच आहे. मी दिसतोय ना.
ह्रींकारि सुषुरूपिणी ह्रींकारि प्रतिपालिका स्वाहा क्लीकालरूपेण बीजरूपेण नमस्ते मुंडचंडरूपा च ऐर्कारी वरदायिनी विच्छेत्वगदा नित्य नमस्ते मंत्ररूपिणी स्वाहा। दुर्गा सप्तशती पाठ। ओम अस्य अथ देव्या कवच। ओम अस्य चंडी कवचरस्य ब्रह्मा ऋषि अनुपुष्ट छंद चामुंडा देवता अग्न्यास्तु दिगंबरस्तव श्री जगदंबा पित्यर्थे पाठांगवे जपे विनियोग। ओम नमः चंडिकाय स्वाहा। मार्कंडे उवाच ओम अति गृहात जे संसारी मानवी संरक्षका पितामहा ते सांगावे अध्याधिपती दिलेन पुन्हा स्वाहा। ब्रह्म उवाच ऐसे गुण गुहातम विप्रास भूतोपकारका देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुनी। प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय घंटा ती कुष्मांडा चौथी असे स्वाहा स्वाहा। पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे सप्तम काल रात्री ती महागौरी ती अष्टम स्वाहा। नवम स्कंद माता ती षष्ठ कात्यायनी असे सप्तकाल रात्री ती महागौरी अष्टम स्वाहा। नवम सिद्धी रात्री ती दुर्गा यशस्विनी ती नवदुर्गा यशस्विनी। हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला स्वाहा। अग्नित जळता कोणी शत्रूने खेळतारणी विषम संकटा माझी भरियार्ता शरणागता स्वाहा। न त्यांचे होतसे केव्हा अशुभ शरण संकटी विपत्ती ना दिसे डोळा शोक। सो फ्रेंड्स, माझी पूजा वगैरे झालेली आहे। देवाला नैवेद्य वगैरे जो मी दाखवला तो पूजेचा नैवेद्य वगैरे करून झालेला आहे। सो पूजाही झाली आणि हवनही छोटंसं केलेलं आहे तेही झालेलं आहे। तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।